तेच मत आहे. गेल्या 50 वर्षामध्ये मी म्हणेन असं काँग्रेसनं काय केलं की काँग्रेसची सातत्यानं घसरण होत गेली आणि लोकांना भाजप हा आपला वाटायला लागला, जवळचा वाटायला लागला आणि त्यांची ताकद गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं वाढत गेली. काँग्रेसनं अशा काय चुका केल्या? नाही नाही, गंमत अशी की पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या समोर RSS सारखं एक अत्यंत कमिटेड मोठा फोर्स आहे आणि त्याचे अनेक नव्हते वनवासी सेवा काय मंडळ काय आणखीन काय काय असं अनेक संघटना, पण त्या पक्षामध्ये कशाचीही अपेक्षा न करता वर्षोनवर्षे काम करणाऱ्या लोकांचा संच आहे. विचारधारा लोकांना मान्य नसली तरी खाली मान घालून काम करणारे. म्हणजे माझं नाव घेत नाही, पण माझा एक वर्गमित्र होता आणि तो वर्गमित्र मला कॉलेजमधला 35 वर्षानंतर भेटला. म्हणजे कुठे होतो तो इतके वर्ष? तर मी नागालँडला होतो. नागालँडला तिथं काय करायचं? नाही, मला संघाने पाठवलं होतं. संघाच्या वतीने मी गेली 30 वर्ष नागालँडला काम करत होतो. मला गंमत वाटली किंवा मला असं आहे की एवढे कमिटेड लोक अन्य राजकीय पक्षात नाही आहेत. त्यांची भूमिका राजकीय किंवा सामाजिक ही मला पटत नसतील, पण एखादा विचार स्वीकारल्याच्या नंतर त्या विचाराची बांधील घरदार सोडून 30-30 वर्ष नागालँडसारख्या राज्यात राहायचं किंवा कुठं राहायचं ही तयारी करणारा या विचाराचं कार्य हा त्यांचा ठेवा आहे. तसं कार्य अन्य राजकीय पक्षांच्यामध्ये नाही आहे आणि त्यामुळे त्या सगळ्यांनी इतक्या वर्षाच्या कामातून तो पक्ष हळूहळू वाढत गेला. मी पार्लमेंटमध्ये होतो पहिल्यांदा जेव्हा गेलो, 84 असेल बहुतेक, इंदिरा गांधींच्या हत्येच्या नंतर. तर त्यावेळेला माझ्याबरोबर माझ्या पक्षाचे काँग्रेसेस 9 खासदार होते. तर जनता भाजपचे 2 लोक होते. म्हणजे वाजपेयी किंवा हे लोक अगदी 2 लोक होते इतकं, पण तिथनं ते इथपर्यंत येऊन पोचले. काँग्रेससुद्धा इतकी वर्ष 100 वर्ष काम करते त्याच्यातून इथपर्यंत जाऊन पोचले. पण एकदा डिक्लेरेशन सुरू झाल्याच्यानंतर नेहरूंची जी कन्सेप्ट होती की मास बेस त्या राज्यातला लोकमान्य असलेला नेता त्याच्या पाठीशी उभं राहायचं, त्याच्याऐवजी निष्ठावान लॉयलिस्ट ही संकल्पना आली आणि त्या लॉयलिस्टला शक्ती द्यायची. त्या लॉयलिस्टच्या पाठीमागे जनतेचा पाठिंबा असो अथवा नसो त्याचा विचार कधी केला नाही. आणि हे सूत्र घेऊन जसं पुढे जायला सुरुवात केली तसं काँग्रेस डिक्लेरेशन होती.